हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 93वी कथा आपण ऐकतोय श्री नित्यानंददास बाबाजी यांची. त्याचा आता आज आपण 5वा भाग ऐकूया. आपण मागच्या भागाच्या शेवटी हे ऐकलं की नित्यानंददास बाबाजी हे नेहमी आपली जी काही अलौकिक शक्ती होती तिचा उपयोग भगवंताच्या कार्यासाठी करत असत. पण सांसारिक कार्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग कधीही केला नाही. म्हणजे कुणाही संसारी भक्तासाठी किंवा आपल्या शिष्यांसाठी किंवा स्वतःसाठी. पण त्याच्या बाबतीत आणखीन एक बोलकी घटना अशी आपल्याला कळते की जेव्हा हाथरस येथे अखंड हरिनाम संकीर्तन चाललेलं होतं, तेव्हा बाबा श्री लक्ष्मीनारायणजी यांच्याकडे राहिलेले होते. हे लक्ष्मीनारायणजी हे बाबांचे एक अंतर्गत शिष्य होते. त्यामुळे अर्थातच त्यांची या नित्यानंददास बाबाजींच्या समोर काही प्रार्थना करण्याची हिंमत होत असे. एकदा बाबा तिथे राहत असताना असं झालं की एक संसारी व्यक्ती त्यांच्या दर्शनासाठी आला. तो खूप दुःखी होता. त्याचा एकुलता एक मुलगा असाध्य रोगाने आजारी होता. त्याने कातर स्वराने बाबांना त्या मुलासाठी आपण काही करावं अशी प्रार्थना केली. बाबांनी अगदी सौम्य स्वरामध्ये परंतु अगदी सहज भावाने आपली असमर्थता प्रकट केली की नियतीच्या कार्यामध्ये आम्ही दखल देऊ शकत नाही. तो बिचारा गृहस्थ निघून गेला. तो गेल्यावरती लक्ष्मीनारायणजी बाबा नित्यानंददास बाबाजींना म्हणाले, बाबा तो किती दुःखी होता. तुम्ही अगदी खोटंच जरी त्याला असं म्हणलं असतं की वाचेल तुझा मुलगा किंवा बरा होईल, तर त्याला तात्पुरती तरी शांती मिळाली असती. मग काय शेवटी व्हायचं ते झालंच असतं. तेव्हा बाबा अगदी एकदम रागवून जोराने म्हणाली, अरे मूर्ख, मी जर खोटं म्हणूनच जरी बोलून गेलो असतो तर मुलगा खरोखरीच वाचला असता. पण त्यामुळे त्या माणसाचं काय मंगल झालं असतं का? आत्ताच तो या संसाराच्या चिखलामध्ये अडकून पडलेला आहे. तो आणखीन खोल जाऊन आणखीन अडकला असता. आम्ही या संसाराच्या चिखलामधून लोकांना काढणारे बाबा आहोत. त्यांना त्याच्यामध्ये अडकवणारे बाबा नाही. अशा प्रकारे त्यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आणि हीच शिकवण दिली की नियतीच्या कार्यामध्ये हे हस्तक्षेप करत नाहीत आणि कितीही जरी झालं तरी संसाराचा मोह हाच या संसारामध्ये अडकवायला कारण होत असतो आणि तो मोह वाढेल असं हे बाबा लोक कसं करतील? भगवान आणि भगवन्नाम यामध्ये लोकांची श्रद्धा वाढावी याच्यासाठी मात्र बाबा आपल्या शक्तीचा नेहमी प्रयोग करत असत, उपयोग करत असत. एकदा असं झालं की श्री गोपीनाथ बाबाजी जे त्यांचे गोपीनाथ दास बाबाजी जे त्यांचे शिष्य होते, संसारी शिष्य होते, त्यांना बाबा म्हणाले की बाबा गुरुदेवांच्या अभयकराची म्हणजे ते गोपीनाथ दासजी ह्या नित्यानंददास बाबाजींना म्हणाले की बाबा गुरुदेवाच्या अभयकराची जी एक महती नेहमी सांगितली जाते त्याचा अर्थ मला असा नीटसा कळलेला नाही. तेव्हा बाबा म्हणाले, हो का, हे बघ. असं म्हणून त्यांनी आपला हात त्या गोपीनाथदासजी बाबाजींच्या डोक्यावरती एक डोक्यापासून साधारण एक 2 वीत उंच असा धरला आणि हे बघ असं म्हणाले. त्याबरोबर त्या गोपीनाथ दास बाबाजींना असं वाटलं की जणू काय त्यांच्या हातातून एक करंट, एक ऊर्जा निघाली आहे आणि तिने मस्तकातून त्या गोपीनाथ दास बाबाजींच्या अंगामध्ये प्रवेश केला
आणि तो प्रवेश झाल्याबरोबर त्यांना अतिशय एक सुशीतल आणि आनंदमय अशी अनुभूती होऊ लागली आणि त्याच्याबरोबरच त्यांचं शरीर अगदी जोराने कंपायमान होऊ लागलं. तो कंप इतका होता, की शरीर सांभाळणं गोपीनाथदास बाबाजींना अशक्य झालं. अशा प्रकारे अशी आध्यात्मिक अनुभूती देण्यासाठी मात्र आपल्या शक्तीचा प्रयोग बाबा नेहमी करत असत. एकदा बाबा नित्यानंद दासजी हे आपल्या एका संन्यासी साथीदारासह कदंबखंडी या भागामध्ये एका शुष्क अशा म्हणजे वाळलेल्या कदंबाच्या खाली बसून रोज हरिनाम संकीर्तन करत होते. तेव्हा त्यांचा साथीदार जो होता तो म्हणाला, की "मी हरिनामाच्या प्रभावाने शुष्क तरूला सुद्धा पालवी फुटते, अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. आता ह्या शुष्क तरूच्या झाडाखाली आम्ही लोक इतके दिवस नाम संकीर्तन करतोय, पण ह्याला तर काय अजून पालवी फुटलेली नाही." तेव्हा बाबा म्हणाले, की प्रभू जर कृपा करतील तर येतील. आणि खरोखरी काही दिवसानंतर त्या शुष्क झाडाला अंकुर फुटू लागले आणि लवकरच हिरव्यागार पानांनी तो वृक्ष भरून गेला आणि मोठा सुंदर दिसू लागला. एकदा बाबा जगन्नाथपुरीमध्ये रथोत्सवाला गेलेले होते. तेव्हा त्यांचे जे गोपीनाथदास बाबाजी नावाचे शिष्य होते, ते पूर्वी ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकी करत होते. त्या कॉलेजमधला त्यांचा एक सहयोगी या बाबांच्या दर्शनाला आला. तो व्यक्ती खूप चांगला होता. त्यांनी अगदी नम्रपणाने बाबांना म्हटलं, की "मी आस्तिक आहे. मला परमेश्वरावर अगदी खूप विश्वास आहे. तसंच भक्ती साहित्याचंही मी अगदी चांगल्या प्रकाराने मनापासून आणि श्रद्धेने अध्ययन केलेलं आहे. पण तरीसुद्धा जसा विश्वास बसायला पाहिजे, तसा अजून माझा बसत नाही आणि त्यामुळं मी भजन साधन हे करू शकत नाही. तर मी ह्याच्या बाबतीत स्वतः काही बदल करू शकत नाही. तुम्ही जर मला काही प्रत्यक्ष अनुभव देऊ शकलात, तर माझं भजनावरती विश्वास बसेल, प्रभूवर दृढ विश्वास होईल आणि भजनामध्ये माझी प्रवृत्ती होऊ शकेल. मग आपली फार मोठी कृपा होईल माझ्यावरती." तेव्हा बाबा म्हणाले, "हो का? ये समोर बैस." असं म्हणून त्यांनी त्या व्यक्तीला पद्मासनामध्ये स्वतःच्या समोर बसवून घेतलं आणि मग अंगठ्याने त्याला भ्रूमध्यामध्ये स्पर्श केला. तो स्पर्श होताच त्याला काही अलौकिक असा अनुभव येऊ लागला. तो एका वेगळ्याच स्तरावरती गेला आणि मग उठला आणि उठून इकडे-तिकडे असा पळू लागला. लोकांना वाटलं, की आता हा काय वेडा झाला की काय? म्हणून ते त्याला पकडून बसवण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा बाबा शांतपणाने म्हणाले, की "तुम्ही त्याला पकडू नका, सोडा. तो थोड्या वेळाने होईल नीट." थोड्यानंतर तो जेव्हा भानावर आला आणि स्वस्थ झाला, तेव्हा त्याने सांगितलं, की कृष्ण स्वतः त्याच्याबरोबर लपंडाव खेळत होते आणि ते इकडे-तिकडे जाऊन लपत होते आणि त्यांना पकडण्यासाठी मी त्यांच्या पाठीमागे पळत होतो. असा साक्षात अनुभव आल्यामुळे त्यांना खूपच आनंद झाला आणि बाबांच्याकडून अनुग्रह घेऊन ते भजन साधनामध्ये बुडून गेले. मग मात्र त्यांना भजन साधन अगदी उत्तम प्रकारे साधू लागलं. अशी बाबांची अलौकिक कृपा होती. बाबांनी त्यांना अधिकारी समजून म्हणजे त्यांची योग्यता ओळखूनच त्यांच्यावरती ही कृपा केली असणार. अर्थात समजा फारसा त्याचा अधिकार नाही किंवा योग्यता नाही असं असताना जरी त्यांनी कृपा केलेली असली, तरी त्यात काही आश्चर्य नाही. कारण भगवंताच्या कृपेला जसे योग्य-अयोग्याचे नियम सामान्यांना असतात तसे नसतात. त्याच्या पलीकडे भगवंताची कृपा असते. तसंच भगवत रूप झालेल्या ह्या संतांची कृपासुद्धा स्वतंत्र आणि निरपेक्ष अशी असते. ज्याच्यावर बरसेल त्याच्यावर बरसेल. नंदगाव येथे बाबांची एक शिष्या राहत होती.
ती अतिशय भजननिष्ठ आणि सरळ स्वभावाची होती, भोळी होती. तिने एक दिवस बाबांना अगदी रडत-रडतच तक्रार केली, की "मी इतके दिवस झाले भजन करते आहे आणि ते सुद्धा सगळं अगदी तुम्ही जसं सांगितलंय तसंच करते आहे. तरीसुद्धा मला अजून राधाकृष्णाचं एकदाही दर्शन झालं नाही. मग असं भजन करून काय फायदा आहे?" सगळेजण म्हणतात, की बाबांच्या मनात असेल, तर ते तुम्हाला दर्शन करून देऊ शकतात. तर मग तुम्ही मला का बरं दर्शन करून देत नाही? बाबा तिला शांतपणे म्हणाले, की "तू भजन करत राहा, काळजी करू नको, तुला नक्की दर्शन होईल." मग बाबांनी कज्जल कुंड या कुंडाच्या जवळ एक कदंब वृक्ष होता, तिकडे संकेत केला आणि तिला म्हणाले, की "हे पहा, त्या वृक्षाच्या जवळ बसून त्याच्या खाली बसून तू भजन करत जा." तेव्हापासून ती त्या कदंब वृक्षाच्या खाली बसून भजन करू लागली. काही दिवसातच खरोखरी तिला राधाकृष्णाचं दर्शन झालं. श्रीकृष्ण कदंब वृक्षाच्या वर बसलेले होते आणि राधाराणी त्या झाडाच्या खाली उभी होती, असं तिला दर्शन झालं. ते दर्शन झाल्यानंतर तिची जी मानसिक स्थिती झाली, ती काही विलक्षणच झाली. म्हणजे ती एका वेगळ्याच कुठल्यातरी पातळीवरती उचलली गेली आणि तिचं साधारण जगताचं भान जणू काय नाहीसं झालं. मग रात्रंदिवस ती त्या कदंब वृक्षाच्या जवळच बसून राहू लागली. घरातले लोक तिला घेऊन जाण्यासाठी आले, तरी तिने त्यांना "मी येणार नाही" म्हणून घरी सांगितलं. आता ती तिथेच बसून राही आणि काय करत असे कुणास ठाऊक आहे. तर तिला जर कोणी काही खायला वगैरे दिलं, तरीसुद्धा ती ते घेत नसे आणि कधीतरीच तिला भूक लागे आणि भूक लागल्यानंतर आश्चर्याची गोष्ट आणि आपल्याला घाण वाटेल अशी गोष्ट ती करत असे, म्हणजे ती जे ते कुंड होतं ना, त्या कुंडातला चिखल खात असे. मग ते पाहून सुद्धा लोकांना असं वाटायचं, की खरंच ही वेडी झालेली आहे. 9 महिने तिची ही अशी अवस्था होती आणि त्याच्यानंतर मग ती पूर्णपणे भानावर आली आणि मग मात्र आपल्या घरी जाऊन राहू लागली. जेव्हा तिला कुणीतरी विचारलं, की "तू इतके दिवस त्या त्या कुंडातला चिखल खाऊन कशी काय बरं राहिलीस?" तेव्हा तिने उत्तर दिलं, "मी कुठे चिखल खात होते? मी तर खीर खात होते." म्हणजे तिच्या त्या भक्तीच्या प्रभावाने जो चिखल आपल्याला दिसत होता, त्याची राधाकृष्णाच्या प्रसादाची खीर बनत होती आणि त्या खिरीने 9 महिने तिच्या शरीराचं पोषण झालेलं होतं. अशा प्रकारचे म्हणजे किती हा चमत्कार आहे पहा मोठा. गुरुभक्तीवरती बाबा अधिक जोर देत असत. ते म्हणत, की गुरुपूजा ही भगवंताच्या पूजेपेक्षा सुद्धा जास्त मोठी आहे. त्याच्यासाठी सनातन गोस्वामींचा एक श्लोक ते सांगत. जार प्रती गुरुदेव हन प्रसन्न, कोनो विघ्नेशेई नाई हय अवसन्न. कृष्ण रुष्ट हले, गुरु राखीवारे पारे. गुरु रुष्ट कृष्ण राखीवारे नारे. म्हणजे ज्याच्यावरती गुरुदेव प्रसन्न होतील, त्याला कुठल्याही प्रकारच्या विघ्नबाधा येत नाहीत. कृष्ण जरी त्यांच्यावरती रुष्ट झाला, तरी गुरु त्यांची रक्षा करतो. पण गुरु जर रुष्ट झाला, तर मात्र कृष्णही रक्षण करू शकत नाही. इतकी ह्या गुरूंची महती आहे. गुरुभक्तीच्या आदर्श रूपामध्ये प्रस्तुत करण्यासाठी त्यांनी त्यांचे जे शिष्य होते गिरिराजधरन यांचे जे सुपुत्र श्रीनाथजी त्यांना तयार केलेलं होतं. हे श्रीनाथजी असे होते, की जणू काय गुरुगत प्राण म्हणजे गुरुदेवांना पूर्ण आत्मसमर्पण केलेले आणि त्यांचे प्राण गुरुदेवांच्या चरणाशीच राहत असत. गुरुदेवांना सोडून अन्य ते काहीही जाणतच नसत जणू काही आणि सतत गुरूंच्या जवळ राहून त्यांची सेवा करत असत. एकदा घटना अशी झाली, की त्यांच्या मुलाचं हॉस्पिटलमध्ये कसलं तरी मोठं ऑपरेशन झालं. ते ऑपरेशन करताना काहीतरी चूक झाली आणि जरुरीपेक्षा जास्त क्लोरोफॉर्म दिला गेला. त्यामुळे ऑपरेशन नंतर सुद्धा खूप वेळ त्यांना हे आला नाही, म्हणजे शुद्धीवरती ते आले नाहीत.
अशी स्थिती तिकडे असताना जेव्हा आपल्या मुलाचे प्राण हे आता जातात की राहतात असे अधांतरी लटकलेले असताना श्रीनाथजी आपल्या गुरुच्या बागीच्यामध्ये सेवा करत होते. थोड्या वेळानंतर तो मुलगा गेला, म्हणजे त्याचा जीव निघून गेला. त्यावेळेला ते गुरुदेवांना भोग अर्पण करत होते. अंतर्यामी गुरूंना ह्या सगळ्या गोष्टींचा पत्ता लागलेला होता. त्यांना हे सगळं माहिती होतं. त्यामुळे इस्पितळामध्ये जेव्हा त्या मुलाचे प्राण निघून गेले, त्यावेळेला ते आपल्याजवळ बसलेल्या भक्तांना म्हणाले, नवद्वीपमध्ये श्रीवास पंडित नावाचा जो शिष्य होता महाप्रभूंचा, त्याच्या घरी एका बाजूला त्याचा मुलगा मेलेला त्याचं शव ठेवलेलं होतं आणि त्याच वेळेला घरामध्ये महाप्रभूंच्या बरोबर ते आणि भक्तांच्या बरोबर ते नृत्य संकीर्तन करत होते. ही जशी घटना तेव्हा घडलेली होती, तसंच आत्तासुद्धा इथे या श्रीनाथजीचा मुलगा इस्पितळामध्ये मृत झालेला आहे आणि हा इथे गुरुसेवेमध्ये लागलेला आहे. त्यांनी गुरुसेवा थांबवली नाही, गुरुसेवा पूर्ण केली आणि नंतरच पुढचं कार्य केलं. गुरुसेवेमध्ये काहीही त्यांनी अंतर पडू दिलं नाही आणि घरातल्या सगळ्या लोकांना सुद्धा त्यांनी शांत राहायला सांगितलं, की तुम्ही शांत राहा. जे काय आपल्या नशिबात असतं ते होतं. पण म्हणून गुरुसेवेमध्ये कुठल्याही प्रकारचा विक्षेप त्यांनी येऊ दिला नाही. बाबांनी ऐतिहासिक दृष्टीने 2 महत्त्वपूर्ण कामं केली. खरं तर त्या काही कार्यामध्ये त्यांचं काही योगदान होतं किंवा त्यांची काही शक्ती कार्यरत होती, हे फार कमी लोकांना माहिती आहे. कारण या गोष्टीची चर्चा कुठेही झालेली नाही. भारताचा जेव्हा फाळणी झालेली होती, म्हणजे भारत-पाकिस्तान फाळणी, त्यावेळेला नदिया नावाचं जे जिल्हा आहे, तो जिल्हा संपूर्ण पूर्व पाकिस्तानामध्ये जाणार अशी गोष्ट बहुधा नक्की झालेली होती. बाबांच्या कानावर जेव्हा हे आलं, त्यावेळेला ते अक्षरशः रडू लागले. ते म्हणाले, की कली पावनावतार श्रीमन महाप्रभू यांची पवित्र जन्मभूमी पाकिस्तानकडे जाईल, हे माझ्या जीवात जीव परत असताना मी पाहू शकत नाही. मी सत्याग्रह करणार. माझे प्राण गेले तरी चालेल, पण नदिया जिल्हा किंवा ती भूमी मी पाकिस्तानकडे जाऊ देणार नाही. आणि खरोखर त्यांनी याच्या विरुद्ध कोर्टामध्ये अपील करण्यासाठी लाखो लोकांच्या हस्ताक्षरांचं एक अर्ज तयार केला आणि सत्याग्रहाच्या तयारीला लागले. पण हे त्यांच्या सत्याग्रहाचं किंवा आंदोलनाचं बाह्य रूप होतं. त्यांचं अंतर्रूप असं होतं, की आतमध्ये एक जोरदार आंदोलन मनात चाललेलं होतं आणि त्यामध्ये देशाच्या नेत्यांना ते काही सांगत नव्हते, तर स्वयं नदिया बिहारी म्हणजे श्रीकृष्णाला ही अपील ते करत होते. आणि हा नदिया बिहारी आपल्या भक्ताचा हा आग्रह अगदी जो योग्य आहे, त्याची हाक ऐकणार नाहीत, असं कसं होईल? श्रीकृष्णांनी स्वतः नित्यानंददास बाबाजींना आश्वस्त केलं, की नदिया भारताचंच एक अंग राहील. तेव्हा बाबा निश्चिंत झाले आणि त्यांनी पुढे आंदोलन वाढवण्याचा विचार सोडून दिला आणि खरोखरीच काही दिवसात ही बातमी वर्तमानपत्रामध्ये छापून आली, की नादिया हा पाकिस्तानाच्या नक्षातून काढून टाकलेला आहे आणि तो भारताला जोडला गेलेला आहे. अशा प्रकारे ह्याबद्दल या क्षेत्रातही या बाबांचं काही गुप्त स्वरूपामध्ये कार्य झालेलं होतं. अजूनही काही कथेचा भाग शिल्लक आहे. तो आता पुढील भागामध्ये आपण ऐकूया. हरिओम.